नमस्कार, मी राजेश दाभाडे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर सर्वात आधी तर खूप खूप धन्यवाद तुमचे की मागचा व्हिडिओ जो आपण टाकलेला होता शेगावचा, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला आणि मी आशा करतो की याच्या पुढे पण तुम्ही देत राहाल आणि तुमच्या मनोरंजनासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ काढत राहणार. तर असो, आज तर आपण घरात पाहू शकता तुम्ही, पूर्ण सन्नाटा आहे भाई आपल्या घरात आज. कारण की आपला शौर्य जो आहे, आपला मुलगा आणि बायको ते गेलेले आहेत गावाला. तर त्यामुळे म्हटलं कंटेंट आपल्याला टाकायचा आहे. तर कंटेंट काय टाकायचा, तर एक युक्ती सुचली मला. आणि युक्ती अशी सुचली की हे जे इनोची पुडी आहे याचा वापर करून मी बनवणार आहे आता ढोकळा, जो की आपला खूप फेवरेट आहे. आणि ढोकळा मी कसा बनवतो, त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स काय लागतात आणि त्याची प्रोसेस काय आहे आणि मी कशाचा बनवतो ते सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच मजा येईल. तर भाई सगळ्यात मोठं टेन्शन तर हे असते मला की आपण जेव्हा काही बनवतो ना, तर हा एवढा पुसलेला जो ओटा दिसत आहे तुम्हाला, एवढा साफसफाई करून आई गेली आज, तर याचा सगळा धिंगाणा होणार आहे. कारण की बनवताना एवढे भांडे पडतात आणि ते येतात भाई घासणं जीवार. आणि कसं असते, संध्याकाळी जर भांडे घासलेले दिसले नाही तर खावे लागतात खूप सारे बोलणे. ठीक आहे, प्रयत्न करतो की आज भांडे घासूनच घेऊ आपण सगळं झाल्यावर आणि नंतर पाहू काय होते. तर शिव्या खायची नौबत नाही आली पाहिजे फक्त आज, म्हणजे झालं. सगळ्यात आधी तर मी घालून घेतो आता चष्मा. कारण की चष्मा घालणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. चष्मा घालणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा 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 हा, याच्या इकडे दुर्लक्ष करा तुम्ही, पाहू नका. तर सर्वात आधी तर मी पाहून घेतो की आपल्याला काय काय लागणार आहे. तर ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन, त्याच्यानंतर रवा, त्याच्यानंतर हां हे इनोची पुडी. आणि अरे बा, मी हे पुडी पुडी करतो तर याचा अर्थ असं नका समजू की लयच जास्त खेड्या भागातून आलेलो मी लयच एंग्रेटा बोलू राहिलो. असं तसं काही नाही आहे भाई, एका चांगल्या टीचिंग बॅकग्राऊंडमध्ये आहे आपण. पण कसं असते ना, आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तर तेव्हा मला असं वाटते की जे आपण रिअल आहोत ते दाखवा. कारण की आपली समजा जे ग्रामीण भागातली जे लँग्वेज आहे ते जर आपण एक्सप्रेस केली व्हिडिओमध्ये तर जास्त बेटर राहील असं मला वाटते. तर त्याच्यामुळे जास्त हायफायवाली लँग्वेज न यूज करता आपण डेली रुटीनमध्ये बोलतो ते ॲज इट इज आपण बोलू व्हिडिओ, म्हणजे जेणेकरून सर्वांना आवडेल. तर असो, याच्यासाठी लागणारे जे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी काढून घेतो. तर मागचे 10 मिनिट झाले, मी फक्त डबे चेक करू राहिलो घरातले. पण बेसन जे आहे ते दिशाचं नावच नव्हतं घेत. तरी फायनली 5 ते 10 मिनिटानंतर मला सगळं दिसलं. कारण की हे पाहू शकता तुम्ही, एवढ्या मोठ्या डब्यात भाई कुठं काय ठेवलेलं आहे काही समजत नाही. त्यात आपण किचनमध्ये कधी येत नाही. किचनमध्ये जर तुम्ही कधी कधी येत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला दिसणारच नाही आहे ना कुठं काय ठेवलेलं आहे. तर असो, हे बेसन आपल्याला दिसलेलं आहे. तर हे पण थोडंसंच आहे बहुतेक, याच्यात तर व्हायला पाहिजे आपलं. पण तुमचा भाऊ टॅलेंटेड आहे ना, करूनच टाकीन एवढ्यात, काही विषय नाही. तर बेसन दिसलेलं आहे आणि हा आहे रवा. रवा तर याच्यासोबत आपल्याला अजून दही वगैरे लागणार होतं. पण दह्याला ऑप्शनल आपण दुसरं काहीतरी टाकू, ते व्हिडिओत समोर सांगतो मी आता. तर सर्वात आधी मी काढून घेतो आता बेसन. ज्या प्लेटमध्ये मी हे बेसन काढलं, हे जे प्लेट आहे ते आहे रेग्युलरवाली माझी ढोकळा बनवण्यासाठी. कारण की प्रमाण जे आहे ते मला याच्यात लवकर समजते थोडंसं. तर ठीक आहे, हा रवा टाकून घेतो मी आता. थोडासा प्रमाण वगैरे कसं काय लागते त्याला ते व्यवस्थित पाहून घेसाल तुम्ही. तर एवढ्यात तर समजा होणार नाही, मी थोडासा अजून घेतो. हां ठीक आहे, एवढा इनफ होऊन जाईल.
तर रवा भाई जास्त पण व्हायला नाही पाहिजे बरं, कारण की गेम होऊन जाते मग ढोकळ्याचा. आपण जर समजा बेसन 4 वाटी जर घेतलं तर त्यासाठी 1च वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. म्हणजे हा जो रेशो आहे याचा विचार करून तुम्ही हे सगळं घेऊ शकता. आता मी याच्यात टाकून घेतो थोडंसं तूप, जवळपास 2 चम्मच लागेल आपल्याला. आणि थोडीशी हळद. हळद जास्त नाही टाकायची आहे, कारण की ते अति जास्त पिवळा होऊन जाते मग. आणि चवीपुरतं मीठ. जास्त नका घेऊ फक्त, नाही तर खारट करून टाकसान भाई, बोंबवालसान माझ्या नावानं. आता याच्यात अजून साखर टाकून घेऊ आपण. साखर आपल्याला जवळपास 3 ते 4 चम्मच घ्यायचे आहेत छोटेवाले, कारण की या ढोकळ्याचं गेमच असं असते की तो आंबट, गोड, खारट, तिखट असं सगळं लागायला पाहिजे ना, त्यासाठी सर्व लागते. आता तुम्हाला म्हटलं होतं जर आपल्याजवळ दही नसलं तर काय करू शकतो, तर दह्याच्या ऐवजी मी निंबाचा यूज करणार आहे. तर हे निंबू आधी कापून घेतो. कापून घेतल्यानंतर याचा जवळपास अर्धा लिंबू आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. अर्धच टाक जरे बा, नाही तर जास्त आंबट होऊन जाईल ते. तर ठीक आहे, या बॅटरमध्ये जे जे लागते ते तर आपण टाकून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी याला मिक्स करू आपण. व्हिडिओ हा थोडासा स्पीडमध्ये केला मी, कारण की जास्त लंबा झाला असता व्हिडिओ मग. तर पाणी जे आहे हे थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, कारण की थोडं थोडं पाणी टाकून जेव्हा आपण व्यवस्थित मिक्स करतो ना, ते गाठा राहत नाही त्याच्यामध्ये. ते गाठा दिसायला नाही पाहिजे. त्या गाठाईसाठीच सगळ्यात मोठा प्रयत्न करावा लागतो ढोकळा बनताना. तर असो मी करतो मिक्स. व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आता. तर जवळपास एवढंच पातळ आपल्याला करायचं असते हे. याची थिकनेस पाहून घ्या आधी कशी असते. तर एवढीच थिकनेस आपल्याला ठेवायची आहे, कारण की याच्यात अजून थोडंसं समोर पाणी जाईल, तर ते अजून पतलं नाही व्हायसाठी आत्ता सध्या थिकनेस याची एवढीच लागते. तर त्या बॅटरला आपण राहू देऊ तसंच. इकडे पाणी गरम करून घेऊ थोडंसं. तर पाणी हे जास्त नाही घ्यायचं, कारण की त्याला जर उसव जर आला, उसवले काय म्हणतात दुसरा शब्द काय माहीत, काय म्हणतात भाई उसव याले, कमेंटमध्ये सांगा भाई, दुसरा शब्द खरंच माहीत नाही मला. तर असं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतल्यावर आपण हे प्लेट ठेवायसाठी थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट करणार आहोत त्याच्या अंदर, जुगाड म्हणतात त्याला. आणि ज्या प्लेटमध्ये आपल्याला ते बॅटर टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी त्याला आपण लावून घेऊ आता थोडंसं तेल. तर तेल मी लावून घेतो याला, पहा तुम्ही. तेल हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे, म्हणजे काही सुटायला नाही पाहिजे, व्यवस्थित लावून घ्यायचं. मस्का कसा लावतो आपण कोणाले, मस्का, बस तो मस्का लावतो तसंच तेल लावून घ्यायचं याला. तर अशा प्रकारे तेल मी लावून घेतलेलं आहे सगळीकडे. आता नेक्स्ट प्रोसेस काय पहा तुम्ही समोर. पाणी जे ठेवलं होतं गॅसवर आपण, ते पण बॉईल झालेलं आहे बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो बॅटर. तर त्या बॅटरमध्ये आपल्याला आता टाकायचा आहे इनो. तर याला ऑप्शनल आपण तो घरात जो सोडा असते तो पण टाकू शकतो, असं काही नाही. या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायसारखं असं आहे की हा जो सोडा आहे तो आधीच टाकून नाही घ्यायचा आपल्याला. हा सोडा टाकायची प्रोसेस सगळ्यात लास्टवाली असते. तर असं सोडा टाकल्यानंतर थोडंसं बॅटर जे फुगते ते, आणि ते अजून परत एकदा आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खालून अंकिताचा आवाज येत असेल तुम्हाला.
दिवसभर झोपत नाही बाई, हे लहान लेकरं दिवसभर मस्त्या करत राहतात. अशा प्रकारे हे झालं आपलं तयार आता बॅटर. आता हे आपण काढून घेणार आहोत आपल्या प्लेटमध्ये, ज्याला आपण तेल लावलेलं होतं. तर याच्यात मी टाकून घेतो. सगळ्यात आधी व्यवस्थित टाकून घ्यायचं, चाटून पुसून. चाटून पुसून म्हणजे हा शब्द इथं पण वापरू शकतो, नाही तर म्हणजे चाटून पुसून खाणं वगैरे वगैरे. तर याच्यात टाकून घेतलं आपण हे आता, आणि हे डायरेक्ट आपण ठेवणार आहोत आता कढईमध्ये. तर हे ठेवताना जरासं सावध राहायचा भाई, हातवात जळून जाईल तुमचा. हे एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे. ते खालीवर नाही व्हायला पाहिजे जास्त, कारण की मग तो ढोकळा इकडे तिकडे पडते, डान्स करते तो आतमध्ये, मग डान्स. तर ठीक आहे, याच्यावर ठेवून घेतो मी आता झाकण. गॅसची फ्लेम हे लो ठेवायची आपल्याला. आणि अजून एक गोष्ट इथं अशी लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम जे आहे ते एकदम स्लो ठेवायची आहे, एकदम स्लो. तर ठीक आहे, याला आता जवळपास 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहू कसं होते. तर हे A few moments later. तर जवळपास 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. उघडून पाहू आता आपण हे. ओ माय गॉड, ये सब क्या हो गया, क्या बना दिया मैंने. अरे भाई, तारीफ करायलाही घरी कोणी नाही रे आज, खरंच. फक्त पहा तुम्ही एकदा काय दिसू राहिला भाई, काय दिसू राहिला. अल्टिमेट भाई, अल्टिमेट. शाबाश शाबाश. असो भाई, हसून जर झालं असेल तुमचं तर नेक्स्ट प्रोसेसकडे लक्ष देऊ आपण थोडंसं. आता हा शिजला की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे सर्वात आधी. तर यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. डायरेक्ट हा जो चाकू असते हा सरळ आतमध्ये घालायचा त्याच्यात, आणि त्या चाकूला हात लावून पाहायचं. थोडंसं चिकट जर लागलं तर असं समजायचं की अजून आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये झाकण ठेवून. आणि जर का नाही चिपकलं तर असं समजायचं की आपला ढोकळा इज रेडी. तर ठीक आहे, 5 मिनटानंतर अजून एकदा चेक करून घेऊ राहिलो आपण. तर मला वाटते सध्या हा झालेला आहे आता व्यवस्थित, कारण की हाताला अजून काहीच लागत नाही आहे त्याचं. झाला एक नंबर झाला. तर ठीक आहे, हे बाजूला काढून घेतो मी आता आणि वळतो आपल्या समोरच्या प्रोसेसकडे. हे इथं बाजूला ठेवून घेतलं मी. आता आपल्याला बनवायचं आहे, याचं जे पाणी असते ना वर टाकायचं ते बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक निंबू. आपलं अर्धच मगाचं निंबू जे उरलेलं आहे तेच आपण घेऊ. कढीपत्ता. तर कढीपत्ता जो आहे हा थोडासा जास्तही झाला तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर चिंच टाकून घेणार आहो मी याच्यामध्ये. चिंच याच्यासाठी की खटाई बनवणं डबल जीवार येते ना, तर याच्यातच टाकून देऊ म्हटलं डायरेक्ट, जुगाड. आणि अजून मिरचीच्या जागी आपण वापरणार आहोत लाल तिखट, म्हणजेच आपल्या भाषेत मिरकुट. तर हे सगळं मिक्स वगैरे करून आपल्याला एका याच्यात टाकून द्यायचं आहे पाण्यात. तर हे छोटी कढई आपण घेऊन घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आधी थोडंसं तेल किंवा तूप. तर हे मी टाकून घेतो सर्वात आधी. तर थोडंसं अर्धा चम्मच, म्हणजे जवळपास 1च चम्मच पकडा तुम्ही. आणि त्या तेलात किंवा तुपात आपल्याला टाकायचं आहे राई. तर हे राई अंगावर उडते त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसत नसेल, थोडंसं पळावं लागते असं टाकायच्या वेळेस, नाही कढीपत्ता आणि राई टाकायच्या वेळेस. तर हे जे आहे सगळं मिक्स करून घेतो मी बरोबर.
आणि याच्यामध्ये पाणी टाकल्यावर हे जवळपास काहीतरी असं दिसते. तर हे दिसत जरी चांगलं नसलं तरी खायला चांगलं लागते बरं. असो, आपला जो ढोकळा रेडी झाला होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता एका प्लेटमध्ये. आता हा ढोकळा जो आहे हा सहजासहजी तर निघणार नाही आहे त्याच्यामधून, तर थोडंसं ठोकठाक करूनच आपल्याला तो काढा लागते. तर असं चौकून याला मारावं लागते, ठोका लागते. म्हणजे एवढं पण नाही ठोका लागत, नाही तर घरातले भांडे फोडसान आणि घरचे पादवतीन मग. तर प्रयत्न आपण केलेले आहेत पण ढोकळा काही निघायचं नाव घेऊन नाही राहिला याच्यातून. तर दुसरी ट्रिक यूज करू आपण थोडीशी. तर ठीक आहे, चारी बाजूनं आपण एक काम करू, आता याला चाकूनं मोकळं करून घेऊ एकदा. हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत कसं करत आहे तर मी. तर अशा प्रकारे सगळं ऐकून तुम्हाला व्यवस्थित चाकू घालून घ्यायचा आहे आणि ते मोकळं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे असं उलटं आणि थोडंसं ठोकायचं आहे. हेच राहिलं होतं रे भाव. आता मी काही बनवीन आणि त्याचा पचका होणार नाही असं थोडी होऊ शकते. तर असू द्या, व्हिडिओत जसं तुम्हाला दिसत आहे ढोकळ्याचा आपला पचका झालेलाच आहे. असो काही नाही होत. असा खाणं काय आणि तसा खाणं काय सारखंच आहे बाई. तो असंही पोटातच जाणार आहे आणि तसंही पोटातच जाणार आहे. तर सर्वात आधी तर याला कापून घेतो मी बरोबर. थोडेसे मोठे मोठेच पीस ठेवायचे आहेत. आणि तिकडे जे आपला आमटी किंवा जे चाचणी आहे ते रेडी जर झाली असेल तर ते आपल्याला याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे आहे बरोबर. तुम्ही इग्नोर करा भाई, तो तुटलेला ढोकळा आहे ना, इग्नोर करा. त्याची टेस्ट एक नंबर होणार आहे हे मला माहिती आहे. देखो ना गाय देखो ना. तो तुम लोग सिर्फ आम खाओ, गुटली आमत गिनो. तर अशा प्रकारे मोठ्या चमच्यानं हळूहळू आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि चिंचा जे आपण टाकल्या होत्या याच्यामध्ये ते हळूहळू आपल्याला काढून घ्यायचे आहेत, कारण की त्याचं इथं काही काम नाही आहे. तर भाई अशा प्रकारे झाला आपला जुगाडवाला डोसा नाही, आपला ढोकळा तयार खत्म. आणि जुगाडवाला काऊन तर आपल्या मिरच्या आपल्याला वेळेवर सापडल्या नाही म्हणून आपण जुगाड केला थोडासा. तर असो, एका चांगल्या कुकनं काही बनवलं तर ते चांगलंच लागते. तर ठीक आहे, भेटू एका नवीन व्हिडिओत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल पाहणारे तर. आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.